इराणच्या कडव्या प्रतिकारामुळे आधीच हैराण झालेल्या अमेरिकेला आता मोठा झटका बसला आहे. अमेरिकेने हवाई दलाचं KC-135 टँकर विमान इराकमध्ये कोसळलं आहे. या अपघातामुळे अमेरिकेच्या इराणविरुद्धच्या मोहिमेला धक्का बसलेला आहे. अमेरिकेने हवाई दलाचे हे विमान अपघाताने पडले की इराणने पाडले याबाबत चर्चांना उधाण आलेलं आहे. विमानात 5 क्रू सदस्य असल्याची माहिती समोर आलेली आहे. पश्चिम इराकमध्ये अमेरिकेने हवाई दलाला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे KC-135 स्ट्रॅटो टँकर विमान एका लष्करी मोहिमेदरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली. ही घटना ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान घडली. या विमानात किमान 3 क्रू मेंबर्स असण्याची शक्यता असून सध्या युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे. US सेंट्रल कमांड दिलेल्या माहितीनुसार या मोहिमेत 2 विमानं सामील होती. त्यापैकी एक विमान सुखरूप लँडिंग करण्यात यशस्वी झाले, मात्र दुसरे विमान पश्चिम इराकच्या भागात कोसळलंय. अमेरिकेने लष्कराने याला मोठे नुकसान म्हटले आहे. विशेष म्हणजे ज्या ऑपरेशन एपिक फ्युरी अंतर्गत हे विमान उड्डाण करत होतं ते ऑपरेशन प्रामुख्याने इराणवरील हल्ल्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. विमान कोसळल्यानंतर सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाणं आली होती. मात्र अमेरिकेने लष्कराने ट्विटरवर स्पष्ट केले आहे की ही दुर्घटना शत्रूच्या गोळीबारात किंवा कोणत्याही हल्ल्यात झालेली नाही. तसेच हा मानवी चुकीचा परिणाम नसल्याचा दावाही सैन्याने केला आहे. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास आता सुरू आहे. हे विमान अमेरिकेने हवाई दलाचा कणा मानले जाते. हे विमान हवेत उडतानाच इतर फायटर जेट्स आणि बॉम्बर विमानामध्ये इंधन भरण्याचे काम करते. ताशी 900 किलोमीटर वेगाने उडणारे हे विमान हजारो किलोमीटर इंधन वाहून नेऊ शकते. त्यामुळे लढाऊ विमानांना जमिनीवर न उतरता लांब अंतरापर्यंत हल्ले करणे शक्य होते. ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा.